हॅलो, आवाज येतोय? हो सर आवाज येतोय. येतोय? हो सर. ठीक आहे. बघा, लास्ट लेक्चरला आपण सिलेबस थोडा डिस्कस केला होता. एक्झामिनेशन स्कीम, मायक्रो प्रोजेक्टच्या रिलेटेड थोडं डिस्कस केलं होतं. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट चॅप्टर चालू करूया. पहिला चॅप्टर नोट्स टाकलेले आहेत ग्रुप वरती, डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. स्क्रीन दिसते? हो सर. बघा, चॅप्टर फर्स्ट, हायड्रो गॅस डिझेल पॉवर प्लांट. 12 मार्काचा चॅप्टर आहे. हायड्रो गॅस डिझेल पॉवर प्लांट. ठीक आहे. थेरॉटिकल आहे. दोन डायग्राम आहेत त्याच्यामध्ये, डिझेल पॉवर प्लांट आणि हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. त्याच्यावर लेआउट आहे. बाकी सगळं थेरॉटिकल आहे. पहिल्या याच्यामध्ये काय, वर्ल्ड अँड नॅशनल सिनेरिओ ऑफ डिमांड अँड सप्लाय ऑफ एनर्जी. ठीक आहे. त्याच्यामध्ये जगामध्ये किंवा देशामध्ये किती एनर्जी तयार होते, कोणत्या प्रकारे, ह्याचा स्टडी आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त आकडे वगैरे दिलेले आहेत. ते आकडे ते MCQ ला वगैरे विचारले जातात बघा. म्हणजे कोल पासून किती, ऑइल पासून किती, नॅचरल गॅस पासून किती. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय, वर्ल्ड अँड नॅशनल सिनेरिओ ऑफ डिमांड अँड सप्लाय ऑफ एनर्जी. म्हणजे डिमांडच्या अगेन्स्ट सप्लाय किती आहे ह्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे. बघा, फर्स्ट पॉइंट काय, इंडिया इज 5th लार्जेस्ट कंझ्युमर ऑफ एनर्जी, अकाउंटिंग 3.4% ऑफ ग्लोबल एनर्जी कंझम्पशन. म्हणजे भारत जगात 5व्या नंबरला आहे कशामध्ये, एनर्जी कंझ्युम करण्यामध्ये. तो किती करतोय, 3.4% ऑफ ग्लोबल एनर्जी कंझम्पशन. जागतिक एनर्जीच्या 3.4% तो काय करतोय, भारत कंझ्युम करतोय. रिच इन कोल अँड रिन्युएबल एनर्जी. आता भारत हा कोल आणि रिन्युएबल एनर्जी मध्ये अग्रेसर आहे. कोल पासून आणि रिन्युएबल एनर्जी पासून एनर्जी तयार करण्यात, पॉवर तयार करण्यात भारत रिच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 25% ऑफ प्रायमरी एनर्जी नीड्स इज मेड बाय इम्पोर्ट. म्हणजे इम्पोर्ट करतोय आपण, म्हणजे आयात करतोय. ठीक आहे. 25% जी गरज आहे एनर्जीची, ही आपण इम्पोर्ट करून भागवतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट काय, मेन एनर्जी सोर्सेस. फर्स्ट आहे कोल, ऑइल, नॅचरल गॅस, न्यूक्लिअर पॉवर, हायड्रो पॉवर, अदर रिन्युएबल सोर्सेस लाईक विंड, बायोमॅस, सोलार पॉवर, जिओथर्मल पॉवर, टायडल, ETC. आता मग भारतामधले कुठले कुठले मेन सोर्स आहेत एनर्जीचे? फर्स्ट आहे कोल, सेकंड ऑइल, देन नॅचरल गॅस, देन न्यूक्लिअर पॉवर, देन हायड्रो पॉवर, देन अदर रिन्युएबल सोर्सेस लाईक विंड, बायोमास, सोलार पॉवर, जिओथर्मल पॉवर, टायडल, ETC. टायडल मीन्स व्हॉट? टायडल सांगितलं होतं पहिल्या लेक्चरला. कोण सांगते टायडल म्हणजे काय? मराठी मिनिंग टायडलचं संकेत गाडगे. लाटा. लाटा, बरोबर. ठीक आहे. सोलार पॉवर म्हणजे सूर्यापासून मिळणारी पॉवर. बायोमास म्हणजे काय? कोण सांगतंय बायोमास किंवा बायोगॅस? देवदत्त चव्हाण. येस सर. प्रकाश झुंडे, अथर्व दोषी. बायोमास म्हणजे काय असते? आहेत का? अथर्व दोषी, शेणखतापासून प्रसाद डोंगरे. बनवलेलं सर. हा, शेणखत हे वापरून बनवलेले. शेणखत असं द्या. परत अजून काय असेल तुमचं? ग्रीन प्लांट असतील जमिनीमध्ये गाडल्यानंतर. ठीक आहे. शेणखत असेल, परत बाकीचे जे जनावरांपासून मिळणारे जे आहेत
त्याच्यापासून बायोमास मिळते. विंड माहिती आहे, वाऱ्यापासून पवन चक्की असतात. ठीक आहे. हे भारतातले काय मेन एनर्जीचे सोर्स आहेत. पहिला आहे कोल. कोल म्हणजे कोळसा. दगडी कोळसा एक असते, साधा कोळसा असते. साधा कोळसा जळाल्यानंतर त्याची राख होते. ठीक आहे. दगडी कोळसा दीर्घकाळ जळतो. वीट भट्ट्या वगैरे पाहिल्या असतील, तिथं असते बघा विटा भाजण्यासाठी दगडी कोळसा. ठीक आहे. किंवा जे लोहार काम वगैरे करतात त्यांच्याकडे असते भात्याच्या पुढे ठेवलेलं. ठीक आहे. ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे. त्याच्यानंतर बघा फर्स्ट काय कोल. contribution to 55% of primary energy production and 53% of energy consumption. कोल पासून बघा 55% एनर्जी तयार होते, 53% एनर्जी कंझ्युम होते. आउट ऑफ 55% कोल एनर्जी we can use 53% of energy consumption, means 2% remaining. ठीक आहे. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, 55% आपण प्रायमरी एनर्जी प्रोडक्ट करतोय कशापासून, कोल पासून, आणि 53% काय करतोय, एनर्जी कंझ्युम करतोय. नेक्स्ट, इंडिया इज 4th लार्जेस्ट प्रोड्युसर इन वर्ल्ड. जगामध्ये भारताचा 4था नंबर आहे. ठीक आहे. 70% टोटल डोमेस्टिक इलेक्ट्रिसिटी अँड 50% डुइंग दिसते. हो सर. हां. अँड 50% कमर्शियल एनर्जी डिमांड नीड. म्हणजे डोमेस्टिक ह्याच्यासाठी, डोमेस्टिक यूजसाठी 70% कोलपासून. ठीक आहे. आणि 50% कमर्शियल एनर्जी डिमांड नीड. त्याच्यानंतर ऑइल मध्ये बघा अकाउंट फॉर 36% ऑफ टोटल एनर्जी कन्झम्पशन, अँड 34% टोटल एनर्जी प्रोडक्शन. ठीक आहे. म्हणजे ऑइल पासून आपण 36% कंझ्युम करतोय आणि 34%च प्रोड्यूस करतोय. म्हणजे हा 2% जो गॅप आहे तो आपण बाहेरून आणतोय. तर ते का बघा, फ्रॉम ऑइल वी प्रोड्यूस 36% ऑफ टोटल एनर्जी. we consume 36% of total energy, and out of that we produce 34% of energy. म्हणजे जे 2%चा जो गॅप राहतोय तो आपण काय करतो, आयात करतो. ठीक आहे. नेक्स्ट, इंडिया इज वन अमॉंग द टॉप 10 कंझ्युमर इन द वर्ल्ड. भारत हा पहिल्या 10 मध्ये आहे ऑइलच्या बाबतीत. ठीक आहे. ऑइल पासून एनर्जी करण्याच्या बाबतीत. नेक्स्ट, 70% ऑफ डिमांड इज मीट बाय इम्पोर्ट. 70% जी एनर्जीची डिमांड आहे ही आयात करून भागवली जाते. दॅट इज 1.2 मिलियन बॅरल पर डे. बॅरल माहिती असेल, बॅलर म्हणतो आपण, बॅलर मराठीत. बॅरेल त्याला खरा शब्द काय, बॅरेल. 1.2 मिलियन बॅरेल पर डे. ठीक आहे. नेक्स्ट इज नॅचरल गॅस. accounts for 8% of energy consumption and 9% of energy production. 9% एनर्जी प्रोड्यूस होते आणि 8% काय होते, एनर्जी कंझ्युम होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा इलेक्ट्रिकल एनर्जी. आउट ऑफ टोटल प्रोडक्शन 65.8% कम्स फ्रॉम थर्मल पॉवर प्लांट. आता इलेक्ट्रिसिटी मध्ये 2-3 पॉईंट आहेत. ठीक आहे. पहिल्यामध्ये काय आहे, पहिल्या पॉईंट थर्मल पॉवर प्लांट म्हणजे हीट पासून. ठीक आहे. ती किती टक्के तयार होते, 65.8%. नेक्स्ट, 26.3% फ्रॉम हायड्रो इलेक्ट्रिसिटी मीन्स वॉटर पासून, पाण्यापासून आपण काय करतोय, किती टक्के तयार करतोय, 26.3. आणि 3.1% फ्रॉम न्यूक्लिअर पॉवर अँड रेस्ट रिन्युएबल सोर्सेस. 3.1% फ्रॉम न्यूक्लिअर पॉवर अँड रेस्ट रिन्युएबल सोर्सेस. म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या अंडर 3 पॉईंट आहेत. पहिला कुठला, थर्मल पॉवरचा आहे. दुसरा हायड्रो इलेक्ट्रिसिटी अँड थर्ड न्यूक्लिअर पॉवर अँड रेस्ट रिन्युएबल सोर्स. इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय, तर घरामध्ये जी वीज वापरतो आपण ती वीज कशा पद्धतीने आपण तयार करणार आहे, 3 टप्प्यात. पहिल्या टप्प्यात 65.8 मध्ये थर्मल पॉवर पासून. ठीक आहे. दुसरा टप्पा 26.3% म्हणजे पाण्यापासून. आणि तिसरा टप्पा 3.1% न्यूक्लिअर पॉवर अँड रेस्ट रिन्युएबल सोर्सेस. ह्याचं कन्व्हर्जन सगळ्यांचं कशामध्ये होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होणार आहे.
ठीक आहे. आणि ते आपल्याला सगळ्यात सोपं इलेक्ट्रिसिटी, आता जी पॉवर आहे किंवा एनर्जी आहे ती सगळ्यात सोपं यूज करायला कुठल्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे तर इलेक्ट्रिसिटी मध्ये. तर त्याचा बघा, जर आपल्याला डायरेक्ट थर्मल एनर्जी प्रोव्हाइड केली तर आपल्याला यूज करता येणार आहे का? नाही. त्याच्यामध्ये परत कन्व्हर्टर वगैरे येणार. ठीक आहे. ते ओव्हरकम करण्यासाठी डायरेक्ट आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, न्यूक्लिअर पॉवर, फोर्थ लार्जेस्ट सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. चौथा लार्जेस्ट सोर्स आहे कशाचा? इलेक्ट्रिसिटीचा. कंट्रीब्युट्स टू 2.5% इन टोटल एनर्जी प्रोडक्शन अँड 3.1% इन इलेक्ट्रिसिटी जनरेशन. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर पासून जी लाईट येते इलेक्ट्रिसिटी ती किती टक्के असणार आहे? 3.1% असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हायड्रो पॉवर, नियर बाय 20% ऑफ टोटल पॉवर ऑफ द वर्ल्ड इज मेड बाय हायड्रो पॉवर स्टेशन्स. म्हणजे जगातली 20% जी एनर्जी आहे ही पाण्यापासून तयार केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट आहे थर्मल पॉवर, अकाउंट्स फॉर 64.6% इन टोटल एनर्जी प्रोडक्शन. थर्मल पॉवर प्रोड्युस्ड फ्रॉम कोल. म्हणजे थर्मल पॉवर जी आहे ती कशामध्ये येते? कुठल्या कॅटेगरीत? 64.6%. म्हणजे टोटल एनर्जीच्या प्रोडक्शनमध्ये थर्मल पॉवर आपण 64.6% प्रोड्यूस करतोय. आता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटकापासून किंवा कुठल्या सबस्टन्स पासून आपण थर्मल पॉवर तयार करतोय? कोल 53%, गॅस 10.16% अँड ऑइल 74%. ठीक आहे. समजलं? आता हे जो पॉईंट झाला सगळा, हे डिमांड आणि सप्लाय, म्हणजे एनर्जीमध्ये डिमांड आणि सप्लाय किती प्रमाणात होते आणि कुठल्या ह्याच्यापासून किती एनर्जी तयार होते हे तुमचे आकडेवारी आहे ह्याची. ठीक आहे. म्हणजे हे समजलं तर पुढचं समजतंय. सुरुवातीला हे का दिले तर तुम्हाला अगोदर एनर्जी सप्लाय आणि डिमांड ह्याच्यातला फरक कळला पाहिजे. ठीक आहे. ह्याच्यासाठी हे तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे. समजतंय? समजतंय का? देवदत्त चव्हाण समजतंय? हो सर. रितेश डावरे, प्रसाद जोशी समजतंय? सतीश कदम? येस सर. हो सर. हा. इकडं प्रतीक्षा मोरे समजते? येस सर. ऋतुजा शिखरे? येस सर, समजते. हा. ठीक आहे. बघा, हे बेसिक आहे. तर ते बघा, हे बेसिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टक्केवारी आणि आकडे दिले फक्त कशाचे? तर जगामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत भारत कितवा आहे, कुठल्या पद्धतीने किती पर्सेंटमध्ये तो एनर्जी प्रोड्यूस करतोय, किती पर्सेंटेजमध्ये तो कंझ्युम करतोय किंवा प्रोड्यूस करतोय, हे तुम्हाला बेसिकली समजलं पाहिजे. ह्याच्यासाठी हे तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे. ठीक आहे. आता एक जनरल क्वेश्चन आहे. आता जगामध्ये बघितलं तर सगळीकडे डेव्हलपमेंट झालेली आहे. येते लक्षात बघा. मोबाईलमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, नेटवर्कमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, सगळीकडे. म्हणजे कुठलं क्षेत्र असं नाही की त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली नाही. पण तरी पण वीज चोरी होते बघा. वीज चोरी होते. येते का लक्षात बघा. सगळीकडे डेव्हलपमेंट झालेली आहे. मग असं काय करता येईल काही वीज चोरी अवॉइड करता आली पाहिजे. वीज चोरी म्हणजे थोडक्यात आपण आकडे टाकून लाईट घेतो. सगळीकडेच असते. ठीक आहे. मॅक्सिमम खेडेगावात जास्त असते. सगळीकडे तुम्ही बघता डेव्हलपमेंट झालेलं आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रात, कॉम्प्युटरच्या, मेकॅनिकलच्या, इलेक्ट्रॉनिकच्या, इलेक्ट्रिकलच्या पण बाकीच्या क्षेत्रात झालेले आहे. ठीक आहे. आधी मीटर नव्हते, आता मीटर आले. आता नवीन तर सिम कार्ड वाले मीटर येणार आहेत. सिम कार्ड असेल, बॅलन्स असेल त्याच्यात तरच लाईट लागणार, नाही तर लाईट लागणार नाही. येते का लक्षात? मग ही एवढं होऊन तरी पण वीज चोरी होते बा. मग त्याला काय करता येईल वीज चोरी अवॉइड करण्यासाठी? जमिनीतून लाईट तर शक्य नाही. सोलर पॉवर. काय काय ठिकाणी आहे की रोडच्या अलीकडे असते, ती रोडच्या खालून परत वरती केलेलं असते. जी आता कॉन्क्रीटचे रोड झालेत का
त्याच्या शेजारचे जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर पाहिले तर इकडच्या बाजूला पोल असतं, त्या पोलवरती आलेले असते वरून तारा, 3 तारा आलेले असतात आणि तिथं खाली केबल असते आणि ती केबल इकडे पुन्हा ग्राउंड थ्रू आणलेली असते. मग एवढं आपलं ऍडव्हान्स असून पण वीज चोरी होतेच बघा, आकडे टाकणं हे टाकणे. मग काय करता येईल का आपल्याला? हा बोला. इन्सुलेशन त्याला इन्सुलेशन जर असलं तर वायरला, ठीक आहे. परत ज्यांचे कनेक्शन आहे त्यांनी कसं करायचं? सर सोलर पॉवर पण यूज करता येते. आवाज येत नाही. सोलर पॉवर पण यूज करता येते. सोलार पॉवर 100% नाही यूज करता येणार. जिथं समजा ऊनच नाही पडलं, पाऊस कंटिन्यू असला कोकणात तिकडं वगैरे, तर मग काय करणार? इन्सुलेशनचा एक पर्याय आहे बरं का, इन्सुलेशन, ठीक आहे. पण आता माझं कनेक्शन आहे, तुमचं कनेक्शन आहे, त्याला कसं करायचं परत? तेवढंच इन्सुलेशन काढायचं का? हा सर, तेवढंच इन्सुलेशन काढायचं. इन्सुलेशनचा एक पर्याय आपल्या पुढे आहे, त्याच्यानुसार आपण काय करू शकतो? वीज चोरी थांबवू शकतो. अजून दुसरा एक पर्याय काय तर मीटर एवढे ऍडव्हान्स आणायचे, आता सांगितल्याप्रमाणे सिम कार्ड सारखे स्टार्टर पण आहेत बघा. आपण नदीवरती मोटर जे बसवतो किंवा विहिरीवरती त्याला स्टार्टर असतो, त्या स्टार्टर पण सिम कार्डवर चालतो बघा, ऑटोमॅटिक ऑटो बसवतो आपण. त्याला फोन मारला, मिस कॉल मारला की ते काय होतं, चालू बंद होते. पण ते बॅलन्स पाहिजे. तसं जर मीटरमध्ये जर ऍडव्हान्स केलं की तो, आता समजा माझ्या नावावरती कनेक्शन आहे, माझा जो मोबाईल आहे त्याचं जे सिम कार्ड आहे ते त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं, ठीक आहे. त्याच्यातलं बॅलन्स संपला की काय होणार आहे, तुमचं ऑटोमॅटिक लाईट बंद पडणार, ठीक आहे. असे जे ऍडव्हान्स आहे किंवा इन्सुलेशनचे जे आहे ते पण आपल्याला करता येईल, जेणेकरून काय करू शकतो आपण, तर वीज चोरी टाळू शकतो, ठीक आहे. बघा पुढचा पार्ट बघू. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन टू पॉवर प्लांट, देअर इम्पॉर्टन्स अँड टाइप्स, ठीक आहे. पहिलं बघा, एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी. एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इझी टू प्रोड्यूस, ट्रान्सपोर्ट, यूज अँड कंट्रोल. आता एनर्जीचे खूप फॉर्म आहेत, ठीक आहे. हीट मध्ये आहे, लाईट मध्ये आहे, ठीक आहे. पण इलेक्ट्रिसिटीच्या फॉर्म मधली एनर्जी जी आहे ते ट्रान्सपोर्ट करायला, यूज करायला आणि कंट्रोल करायला पॉसिबल आहे किंवा सोपं आहे, हे ते लक्षात बघा. एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इझी टू प्रोड्यूस, ट्रान्सपोर्ट, यूज अँड कंट्रोल. At present, 70% of energy production in the world is from fossil fuel, hydroelectric, nuclear power, diesel engine, and other energy resources such as solar energy, solar cell, geothermal, biomass, etc. contribute only 30% of energy production. आता 70% जी एनर्जी आहे ती फोसाईल फ्युएल, हायड्रोइलेक्ट्रिक, न्यूक्लिअर पॉवर, डिझेल इंजिन यांच्यापासून तयार होते आणि राहिलेली जी 30% आहे ती कशापासून होते? सोलार एनर्जी, सोलार सेल, जिओथर्मल किंवा बायोमास. फोसाईल फ्युएल म्हणजे जीवाश्म, ठीक आहे. आणि जिओथर्मल म्हणजे भूतापीय, म्हणजे जमिनीच्या आतलं. ह्याच्यापासून जे आहे ती एनर्जी 70%, बाकी सोलार एनर्जी, सोलार सेल, जिओथर्मल, बायोमास ओनली कंट्रीब्यूट ओनली 30% ऑफ एनर्जी प्रोडक्शन. समजलं? त्याच्यानंतर बघा, अमॉंग द व्हेरियस एनर्जी कन्व्हर्टिंग डिव्हाइसेस, स्टीम अँड गॅस टर्बाइन आर एक्सटेन्सिव्हली युज्ड ॲज दिस यूज फॉसाईल फ्युएल. आता फॉसाईल फ्युएल पासून समजा पेट्रोल, डिझेल तयार केलेलं असेल तर ते आपण एनर्जी म्हणून कुठं वापरतो? तर इंजिन मध्ये वापरतो, ठीक आहे. इंजिन आपल्याला एक फॉर्म एनर्जी, समजा मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्ट करत असेल, त्यानंतर टर्बाइन फिरवलं तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. मग आपण मेनली कुठले डिव्हाइसेस यूज करणार आहे, तर स्टीम अँड गॅस टर्बाइन, ठीक आहे. थर्मल इंजिनिअरिंगला तुम्हाला टर्बाइनचा चॅप्टर होता, त्याच्यामध्ये झाले असेल. टर्बाइन म्हणजे काय असते? ब्लेड असते, फॅन सारखे ब्लेड्स असतात त्याला, त्याच्यावरती वॉटर किंवा स्टीम जर प्रेशरनं इन्सर्ट केली, इम्पॅक्ट केली तर काय होणार आहे? ते प्रेशरनं फिरणार आहे, ठीक आहे. त्यामुळं तो रोटर फिरला की रोटरच्या भोवती काय असते? मॅग्नेटिक कॉइल असते, आर्मेचर असते. रोटर फिरला की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. नेक्स्ट बघा, these devices convert thermal energy as a result of combustion of fuel into mechanical work and are termed as prime mover. आता प्राइम मूवर एक शब्द आहे. प्राइम मूवर म्हणजे काय?
ज्यावेळेस तुम्ही गाडीची किक मारताय, किक मारली की इंजिन चालू होते. इंजिनचा जो शाफ्ट आहे तो काय झाला तुमचा प्राइम मूव्हर झाला. त्या प्राइम मूव्हर वरती बाकीच्या मुवमेंट डिपेंड असतात. मग वॉलची मुवमेंट असेल, पिस्टनची मुवमेंट असेल. समजलं? प्राइम मूव्हर म्हणजे काय, सुरुवातीचा जो मूव्हर असतो. फॉर एक्झाम्पल बाईकचं एक्झाम्पल घेतलं, किक मारली किंवा स्टार्टर मारला, न्यूट्रल मध्ये गाडी जी चालू राहते आणि तो जो इंजिन चालू राहतं त्या इंजिनला काय म्हणायचं, प्राइम मूव्हर. ह्या प्राइम मूव्हरचं काम काय आहे तर एनर्जीचं कन्व्हर्जन, म्हणजे जे पेट्रोल लागणार आहे या गाडीला त्याचं कन्व्हर्जन मेकॅनिकल वर्क मध्ये. मेकॅनिकल वर्क म्हणजे कुठलं तर मोशन देते कशाला, फील्डला मोशन दिले की काय होते, गाडी पळते. मग ही कशामुळे पळते तर प्राइम मूव्हर मुळे पळते. प्राइम मूव्हर कशामुळे मूव्ह होतं तर पेट्रोल किंवा डिझेल वरती मूव्ह होतं. ठीक आहे. मग याचं प्रायमरी वर्किंग काय प्राइम मूव्हरचं, टू प्रोड्यूस मेकॅनिकल वर्क बाय युजिंग और बाय कंबशन ऑफ फ्युएल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, in steam turbine the working fluid is steam, whereas in gas turbine it is a mixture of air and fuel. ठीक आहे. आता बघा, स्टीम टर्बाइन फ्लुइड काय स्टीम असणार आहे म्हणजे वाफ असणार आहे, आणि गॅस टर्बाइन मध्ये काय असणार आहे, मिक्सचर ऑफ एअर अँड फ्युएल. समजलं? इंट्रोडक्टरी पार्ट समजला. इंट्रोडक्शन म्हणजे काय असते तर त्याचे इम्पॉर्टन्स, त्याचे टाइप्स काय झाले ना तर समजलं का? येस ऑर नो? समजत नसले तर विचारा, परत सांगतो. समजलं सर. समजतंय का? इकडं खाली संग्राम चौगुले, प्रसाद डोंबे. हा सर. यस सर, समजतं. समजलं? मिस्टर तुषार सुतार, अक्षय पाटील. हा सर समजा. आणि लिहून काढा. सगळ्यांना सांगतोय, लेक्चर झाले तेवढंच लिहून काढा. सगळं नका लिहू, जेवढं महत्वाचं आहे तेवढं लिहून काढा, म्हणजे तुमच्या लक्षात राहते. इकडं आनंद कोळेकर, आनंद कोळेकर. शुभम गायकवाड, हर्षल गायकवाड. येस सर. समजते ना? हो समजते. शिवराज पवार, सूरज पवार, कृष्णा साठे. हो सर. समजत नसेल तर विचारत चला. बघा, नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ पॉवर प्लांट. इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर अँड डायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर. आता इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर म्हणजे काय सांगतो बघा, कन्वर्ट थ्रू सिंगल प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे इंजिन, कुठलं पण इंजिन घ्या, ते काय इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर आहे. ठीक आहे. म्हणजे गाडीचं इंजिन घेतलं तर ते इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर म्हणजे पेट्रोल डिझेलचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करते, मेकॅनिकल वर्क मध्ये करते. म्हणजे सुरुवातीला ते मोशन प्रोड्यूस करते, ती मोशन आपण प्रत्येक वेगवेगळ्या पार्टला दिली की बाईक रन होते. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर मीन्स व्हॉट, कन्वर्ट थ्रू सिंगल प्रोसेस. एकाच प्रोसेस मध्ये ते कन्वर्ट होतात, त्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर. नेक्स्ट काय, डायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर. त्याचे एक्झाम्पल काय आहेत, व्होल्टेज असेल म्हणजे डायरेक्ट व्होल्टेज मध्ये कन्वर्ट होतोय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बॅटरी किंवा सेल. येथे लक्षात डिफरन्स लक्षात घ्या, इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर आणि डायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर. इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर मध्ये काय होतंय, थ्रू सिंगल प्रोसेस, कन्वर्ट थ्रू सिंगल प्रोसेस. म्हणजे इंजिन रन केलं, इंजिन रन होतंय, ह्याच्यातच कन्वर्ट झाली एनर्जी. जे डिझेल इंजिन असेल, डिझेल टाकलं मी आणि चालू केलं तर ते एकाच प्रोसेस मध्ये रन होतंय. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर. आणि नेक्स्ट कुठला आहे, डायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर इंटू व्होल्टेज. आता हे डायरेक्ट व्होल्टेज मध्ये कन्व्हर्ट करते. फॉर एक्झाम्पल बॅटरी असेल किंवा तुमचा सेल असेल. ठीक आहे. हे झाले तुमचे डायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर. आता खाली काय बघा, इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर, त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. फर्स्ट आहे हायडल, थर्मल, स्टीम इंजिन, डिझेल, पेट्रोल अँड गॅस इंजिन, स्टीम टर्बाइन, गॅस टर्बाइन, ओपन अँड क्लोज, combined gas steam turbine cycle and
कोजनरेशन रँकाइन ऑर्गॅनिक बायनरी पेपर फ्री पिस्टन गॅस जनरेटर. हे जे आहे ते एक्झाम्पल आहेत कशाचे, इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टरचे. ठीक आहे. नेक्स्ट काय, न्यूक्लिअर, सोलार, थर्मल एनर्जी, टायडल वेव्ह, जिओथर्मल, वाइंड एनर्जी, बायोमास, ओशियन थर्मल एनर्जी, वेव्ह पॉवर, हायड्रोजन फ्युएल कंबशन टर्बाइन. म्हणजे हे जे दिलेले आहेत इनडायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टरचे हे त्याचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे बघा, डायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर. ठीक आहे. डायरेक्ट एनर्जी कन्व्हर्टर त्याच्यामध्ये फर्स्ट मॅग्नेटो हायड्रोडायनामिक, त्याच्यानंतर सोलार सेल, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक स्टोरेज बॅटरी, फ्युएल सेल, थर्मो इलेक्ट्रिक, थर्मोनिक आणि इलेक्ट्रो गॅस डायनामिक. ठीक आहे. आता हे जे आहेत हे जे डायरेक्ट कन्व्हर्टर मध्ये ह्याच्यामध्ये बॅटरी सेल वगैरे येतात, ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला काय मिळतंय, व्होल्टेज मिळतंय. ठीक आहे. आणि इनडायरेक्ट मध्ये आपल्याला मोशन मिळते, त्याचं कन्व्हर्जन पुढे करायचं असते. पण ह्याच्यामध्ये डायरेक्ट कन्व्हर्टर मध्ये आपल्याला डायरेक्ट काय मिळतंय, व्होल्टेज मिळतंय. ठीक आहे. आता हे डायनामो आलंय बघा, मॅग्नेटो हायड्रोडायनामिक, MHD, सोलार सेल, इलेक्ट्रिक स्टोरेज बॅटरी. ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला काय इलेक्ट्रिसिटी किंवा व्होल्टेज भेटतंय. ते काय झालं तुमचे डायरेक्ट कन्व्हर्टर, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला एका प्रोसेस मध्ये आउटपुट मिळते ते काय झालं तुमचे डायरेक्ट कन्व्हर्टर. समजलं? समजलं का? हो सर. हा. नेक्स्ट बघा, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. त्याचं क्लासिफिकेशन बघा. नेक्स्ट पॉइंट आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, म्हणजे वॉटर पासून एनर्जी तयार करायचे. क्लासिफिकेशन काय आहे, अकॉर्डिंग टू अवेलेबिलिटी ऑफ हेड. हेड म्हणजे काय असते, कोण सांगेल, सांगतो पहिल्या लेक्चरला. हेड, व्हॉट इज मीन बाय हेड? हा, असं तांबोळी सांगावं. असं तांबोळी आहेत का? सतीश कदम, हेड मीन्स व्हॉट? शब्द ऐकलाय कुठे हेड? हॅलो सर. हा बोला. हाईट ऑफ वॉटर. हाईट ऑफ वॉटर. बरोबर. हेड मीन्स व्हॉट? हाईट ऑफ वॉटर. फर्स्ट क्लासिफिकेशन काय आहे, अकॉर्डिंग टू अवेलेबिलिटी ऑफ हेड. फर्स्ट लो हेड प्लांट, सेकंड मीडियम हेड पॉवर प्लांट, थर्ड हाय हेड प्लांट. ठीक आहे. फर्स्ट मेन टाइप कुठला आहे, अकॉर्डिंग टू अवेलेबिलिटी ऑफ हेड. फर्स्ट लो हेड प्लांट, सेकंड medium head plant, and third high head plant. Second main type according to nature of load, base load point, peak load point. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सी काय, अकॉर्डिंग टू क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रन ऑफ रिव्हर प्लांट विदाउट पॉन्डेज, रन ऑफ रिव्हर प्लांट विथ पॉन्डेज. पॉन्डेज मीन्स स्मॉल वॉटर स्टोरेज. नेक्स्ट स्टोरेज टाइप प्लांट, पंप स्टोरेज प्लांट, मिनी अँड मायक्रो हायडल प्लांट. हे झाले तुमचं क्लासिफिकेशन. मेन 3 टाइप आहेत. फर्स्ट कुठला आहे, अकॉर्डिंग टू अवेलेबिलिटी ऑफ हेड. फर्स्ट लो हेड प्लांट, सेकंड मीडियम हेड प्लांट, थर्ड हाय हेड प्लांट. नेक्स्ट अकॉर्डिंग टू नेचर ऑफ लोड, फर्स्ट बेस लोड प्लांट, सेकंड पीक लोड प्लांट, third according to quantity of water available, first run of river plant without pondage, second run of river plant with pondage, third storage type plant, fourth pump storage plant, fifth mini and micro hydel plant. ठीक आहे. हे झालं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. मेन 3 टाइप आहेत, त्याच्यानंतर बाकीचे सब पॉइंट
आहेत. आता जनरल अरेंजमेंट ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट ते दाखवतो तुम्हाला, पीपीटी आहे. स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का? हो सर. बघा, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर इंट्रोडक्शन बघा. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, हायड्रो पॉवर सिस्टीम कन्वर्ट कायनेटिक एनर्जी इन फ्लोइंग वॉटर इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. हायड्रोइलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम कन्वर्ट कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोइंग वॉटर इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे वाहत्या पाण्याची कायनेटिक एनर्जी कन्वर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतो. नेक्स्ट, फॉलिंग और फ्लोइंग वॉटर टर्न्स अ प्रोपेलर लाईक दिस कॉल्ड टर्बाइन. म्हणजे जे फॉलिंग वॉटर आहे ते कशावरती पडतंय? टर्बाइन वरती पडतंय. ठीक आहे. द टर्बाइन टर्न्स द मेटल शाफ्ट in an electric generator which produce electricity. मग टर्बाइन वरती जर वॉटर पडलं तर ते काय होणार आहे? त्याला शाफ्ट फिरणार आहे, आणि शाफ्ट फिरल्यामुळे काय होणार आहे? त्याचं इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. हे बघा, स्कीमॅटिक व्ह्यू ऑफ हायड्रो पॉवर प्लांट दिसते सगळ्यांना? दिसतंय का? हो सर. हा, इकडे बघा, डाव्या साईडला रिझर्वायर आहे, डॅम आहे, स्लाइस हॅलो. गेट आहे. हा, सर ती स्क्रीन पहिले पण दाखवते, दुसरं येतच नाही काय? हा, पहिलं पान दिसते आम्हाला फक्त. हे दिसत नाही का? नाही सर. नाही दिसत जे शिकवत आहे ते. डायग्राम दिसत नाही का? पहिलंच पेज नाही आहे सर, दिसत. तुम्ही दाखवलेलं पहिल्यांदा. आता दिसतंय का? सर दिसतंय आता. येस सर. हो दिसते. डायग्राम दिसते ना? हो सर. हो सर. हो सर. बघा, डाव्या साईडला रिझर्वायर आहे, त्याच्यानंतर स्लाइस गेट आहे, त्याच्यातून पाणी आपण विड्रॉ करणार आहे. त्याच्यानंतर पॉवर हाऊस आहे, जनरेटर आहे, टर्बाइन आहे, इंटू रिव्हर आहे. ठीक आहे. आता इथं बघा, स्लाइस गेट मधून वॉटर येणार, ते टर्बाइन वरती स्ट्राईक होणार, टर्बाइन वरती स्ट्राईक झाले की टर्बाइन फिरणार, फिरले की त्याचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये होणार, आणि ते आपल्याला ऍज अ इलेक्ट्रिसिटी म्हणून आपण यूज करणार. हे झाले तुमचं स्कीमॅटिक व्ह्यू ऑफ हायड्रो पॉवर प्लांट. ठीक आहे. सर पुन्हा सांगता का? आता ह्याचं वर्किंग कसं आहे बघा, ते दिसतंय ना? हो सर दिसते. हा, डायग्राम दिसते का? हो सर दिसते. हा, बघा, हाऊ अ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम वर्क्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, ती जी पाईप दिसते टर्बाइनच्या वरती लिहिलेली पाईप, तिथून वॉटर येणार. कुठून? ते टर्बाइनचे लिहिलेलं आहे त्याच्या, ती जी पाईप आहे कर्व, त्याच्यातून वॉटर येणार. ते वॉटर खाली टर्बाइन वरती स्ट्राईक होणार, टर्बाइन वरती स्ट्राईक झालं की जनरेटर फिरणार, जनरेटरच्या कडला कॉइल्स आहेत. ठीक आहे. कॉइल्स आणि त्या जनरेटर मध्ये थोडा गॅप आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. ठीक आहे. ती इलेक्ट्रिसिटी पुढे टर्बाइन जनरेटरला पाठवली जाणार. ठीक आहे. काय म्हणलंय बघा, फ्लोईंग वॉटर इज डायरेक्टेड ऍट द टर्बाइन. म्हणजे जे वाहणारं पाणी आहे ते टर्बाइन वरती स्ट्राईक केले जाते. द फ्लोईंग वॉटर कॉजेस द टर्बाइन टू रोटेट, कन्वर्टिंग द वॉटर कायनेटिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. मग जी कायनेटिक एनर्जी आहे वॉटरची, ती कशामध्ये कन्वर्ट होणार? मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार. The mechanical energy produced by the turbine is converted into electric energy using turbine generator. आता जी मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस केली टर्बाइननं, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार? इलेक्ट्रिसिटी मध्ये होणार. कशामुळे? तर जनरेटर मुळे. नेक्स्ट, इनसाइड द जनरेटर द शाफ्ट ऑफ द टर्बाइन
spins a magnet inside the coil of copper wire. आता हे जे टर्बाईनचा जो शाफ्ट फिरतोय त्याच्या भोवताली काय असणार आहे, कॉपर वायरच्या कॉइल असणार आहे आणि त्याच्या आत मॅग्नेट असणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामुळे हे फिरल्यामुळे काय होणार आहे, त्याच्या भोवती इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. नेक्स्ट, इट इज अ फॅक्ट ऑफ नेचर दॅट मुव्हिंग मॅग्नेट नियर द कंडक्टर कॉजेस अन इलेक्ट्रिक करंट. आता हे नेचरचं फॅक्ट आहे, प्रिन्सिपल आहे. काय आहे, मुव्हिंग मॅग्नेट जर कंडक्टरच्या जवळ ठेवलं तर काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे, जनरेट होणार आहे. ठीक आहे. हे बघा ह्याच्यामध्ये डायग्राम दाखवले, दिसते डायग्राम? हो सर. येस सर. हा बघा, लेक किंवा डॅम आहे, तिथून एरो दाखवले, निळ्या कलरचं पाणी आहे, ते टर्बाईनचे ब्लेड्स असे असतात बघा. ऑरेंज कलरचं जे दाखवलेलं आहे ते टर्बाईन स्पीड वरती वॉटर स्ट्राईक होणार. वॉटर स्ट्राईक झाली की टर्बाईन फिरणार. फिरले की वरती काय आहे, शाफ्ट आहे, त्याचा शाफ्टच्या भोवताली कॉइल्स आहेत, वायरच्या कॉपर वायरच्या कॉइल्स आहे, त्याच्या आत काय आहे, मॅग्नेट आहे. ते फिरले की इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. ती इलेक्ट्रिसिटी पुढं ट्रान्सफॉर्मर कडे जाणार, ट्रान्सफॉर्मर कडून पुढं प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवली जाणार. ठीक आहे. हे झालं तुमचं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ऍडव्हान्टेजेस बघूया अगोदर याचे. ऍडव्हान्टेजेस दिसतंय? येस सर. हॅलो, ऍडव्हान्टेजेस दिसतात का? हो सर दिसते. येस सर दिसतंय. हो सर दिसतंय. हा सर. ठीक आहे. ऍडव्हान्टेजेस, नो फ्युएल रिक्वायर्ड, नो एअर पोल्युशन, कॅन इझिली वर्क ड्युरिंग हाय पीक डेली लोड, प्रिव्हेंट फ्लड. आता बघा, फ्युएल लागत नाही, एअर पोल्युशन होत नाही, तर पीक डेली लोड जास्त लोड झालं तर त्याच्यामध्ये वर्क होऊ शकते, आणि प्रिव्हेंट फ्लड म्हणजे जर पूर जर अवॉइड करायचा असेल तर आपण त्याच्या थ्रू अवॉइड करू शकतो. डिसएडव्हान्टेजेस, डिसरप्ट द aquatic इकोसिस्टीम. म्हणजे aquatic इकोसिस्टीम जे आहे ते काय करते, डिस्टर्ब करते. डिसरप्ट म्हणजे काय, डिस्टर्ब. त्याच्यानंतर डिसरप्शन ऑफ सराउंडिंग एरियाज, रिक्वायर लार्ज एरियाज. नेक्स्ट, लार्ज स्केल ह्युमन डिस्प्लेसमेंट. हे त्याचे झाले डिसएडव्हान्टेज. म्हणजे इकोसिस्टीम डॅमेज करते, त्याच्यानंतर सराउंडिंगचा एरिया डॅमेज करते, त्याच्यानंतर रिक्वायर लार्ज एरिया, त्याच्यानंतर लार्ज स्केल ह्युमन डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. हे झालं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. समजलं? समजलं का? सिम्पली काय हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, वाहणाऱ्या पाण्यापासून किंवा पाण्याच्या कायनेटिक एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं. मग हे मोस्टली कुठं असतोय असला पॉवर प्लांट, तर डॅमच्या वरती असतोय. ठीक आहे. डॅमच्या पाण्याला गती असते, त्या गतीच्या सहाय्याने आपण टर्बाईन फिरवतो. टर्बाईन फिरवलं की आर्मेचर फिरतोय, आर्मेचर फिरलं की टर्बाईन फिरलं की त्याचा शाफ्ट फिरतोय. तो शाफ्टच्या भोवती काय असते, कॉइल, कॉपर कॉइलचं वाइंडिंग असते, त्याच्या आतमध्ये मॅग्नेट असते. आणि प्रिन्सिपल काय असते, तर फिरणाऱ्या कंडक्टर जवळ मॅग्नेट जर धरलं तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. कुठं, तर त्या ज्या कॉपरच्या वायर्स आहेत, कॉइल्स आहेत, त्याच्यामध्ये काय होणार, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. ती इलेक्ट्रिसिटी जनरेटरकडे दिली जाणार. जनरेटर पुढे काय करणार, ट्रान्सफॉर्मरला पाठवणार. ट्रान्सफॉर्मरला पाठवलं की ट्रान्सफॉर्मर काय करणार, त्याचं व्होल्टेज वाढवणार, आणि ते व्होल्टेज वाढवलं की MSCB ला देणार. तिथं डीपी जे असते त्या डीपीच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी स्टोअर करू शकतो. समजलं? ओंकार भांगे समजलं का? हो. सांगा मग, हायड्रो इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करणार आपण? ओंकार भांगे सांगा, हायड्रो इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करणार?
मेन कॉम्पोनंट कुठले कुठले त्याच्यातले? कोण सांगते? थोडक्यात सांगायचं एका 2 लाईन मध्ये. इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची. प्रतीक्षा मोरे सांगताय? येस सर. प्रतीक्षा मोरे सांगू शकताय का? क्वेश्चन विचारली सर आवाज येत नाही म्हणायचं. रिप्लाय द्यायचा नाही. कोण सांगतंय? यादव निकिता सांगताय? येस सर नो तर म्हणा येतंय नाही येतंय मला कळलं पाहिजे ना समजले का नाही समजले. आवाज येतोय ना? हा येते सर. संकेत गाडगे आवाज येतोय का? कोण सांगतंय? गौरी गावडे सांगताय? हाऊ टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी युजिंग वॉटर. कोमल पाटील सांगताय? कोमल पाटील नाही येत सर. आतापर्यंत किती तर वेळा झाले सांगून. टॉपर असं करायचं म्हणजे अवघड आहे. श्रद्धा सरवळे सांगताय का? नाही सर. समजलं नाही का? येस ऑर नो? नो सर. समजलं नाही. मग मागापासून विचारतो ना समजले का नाही समजलं नाही म्हणून सांगायचं ना. का लक्ष नव्हतं? कालच सांगितलं लक्ष देत चला. अथर्व दोषी सांगताय? अथर्व दोषी सांगू शकताय का? Potential energy into mechanical energy. हाऊ टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वॉटर. हा. पोटेन्शियल एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी. हा. ती पोटेन्शियल एनर्जी कुठे स्टोअर केली जाते? डॅम मध्ये. डॅम मधलं वॉटर पाईपच्या साहाय्यानं टर्बाइन वरती टाकलं जाते. काय म्हणतो आपण मराठीमध्ये? म्हणजे डॅम मध्ये जे वॉटर स्टोअर केलेलं आहे त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर. ठीक आहे. ती एनर्जी पाईपच्या साहाय्यानं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. त्या पाण्याला वेग येतो. वेगानं पाणी टर्बाइनच्या ब्लेड वरती आपटतं. टर्बाइनचं ब्लेड वरती आपटल्यामुळे काय होतं? टर्बाइनचं ब्लेड फिरतं. टर्बाइन फिरल्यामुळे त्याचा जो शाफ्ट आहे तो शाफ्ट जो आहे तो फिरतो. तो फिरल्यामुळं त्याच्या भोवताली जो मॅग्नेट आहे, कॉइल्स आहेत, त्या कॉइल मध्ये काय होते? इलेक्ट्रिसिटी तयार होते. ती इलेक्ट्रिसिटी जनरेटरला दिली जाते. जनरेटर पुढे ट्रान्सफॉर्मरला देतो आणि ट्रान्सफॉर्मर पुढे एमएससीबी ला देतोय. हे झालं तुमचं वॉटर पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं. समजलं? समजलं का? संकेत गाडगे. समजले सर. अथर्व दोषी. समजले सर. जरा लक्ष देत चला. सोपा आहे जास्त अवघड नाही. ठीक आहे. अटेंडन्स द्या. रोल नंबर 1 ए डिव्हिजन. प्रेझेंट सर. रोल नंबर 2
Present, sir. 3, Present. 4 absent, 5 absent, 6, Present. 7 absent, 8 absent, 9, Present. 10, Present. 11, Present. 12, 13 absent, Present. 14, Present. 15, 16, 17 absent, Yes, sir. 16. 16 present, sir. कोण 16 आहे? present. 15 आहे की सर? 17 absent, Hello? 18. हा लावली. 18, 19. Roll number 19 absent, 20 absent, 21, 22, Present. 23 absent, 24 absent, 25, Present. 26, Present. 27 absent, 28, Present. 29, Present, sir. 30 absent, 31 absent, 32, Present. 32 absent, Present. 33 absent, 34, Present. So 32 present. 35, Present. 35, 36 absent, Present. 37 absent. ते 39 डबल कोण कोण आहे? निखिल निंबाळकर आणि प्रणव मुळे. नंबर एकदा चेक करा. 39 कोण आहे? ओके सर. हा 40 दोघ जण तुम्ही निखिल निंबाळकर आणि प्रणव मुळे नंबर चेक करा. दोघांचं 39 40 Present, sir. 41 absent, 42 absent, प्रेझेंट सर. सर हॅलो. 42 ना? 39 टक्के झाले माझं 41. 43, 44, Present, sir. 45 absent, 46 absent, 47, 43 present आहे, sir. Sir, 47 present. 49, sorry 48, प्रेझेंट सर. 49 absent, 50, प्रेझेंट. 51, येस सर. 52, प्रेझेंट. 53 absent, 54, Yes, sir. 55, प्रेझेंट. 56, 57, प्रेझेंट. 58. Present. कोण आहे 58? साहिल ड्रावकर, sir. 56 टाकलाय नंबर. जुना नंबर आहे. नवीन लिस्ट जुना नंबर आहे, sir. 58, Present, sir. 58 कोण आहे? साहिल ड्रावकर. आणि 57? सौरभ झाडे. येस सर. किती नंबर आहे? 57. 59 absent, 60 absent, 61, सर 60 प्रेझेंट आहे. ठीक आहे. 62, प्रेझेंट सर. 63, प्रेझेंट सर. प्रेझेंट सर. 64, 65 absent, 66 absent, 67. Yes, sir. Present, sir. ए डिव्हिजनची लेफ्ट व्हा. पुढचं लेक्चरला जॉईन व्हा. हा बी डिव्हिजन रोल नंबर 1 absent 2,
3, 4, 5, 6, 7, Yes, sir. 8, 9, Present, sir. 10, Present, sir. 11, Present, sir. 12 absent, 13 absent, 14, Present, sir. 15 absent, 16 absent, 17, Present, sir. 18 absent, 19, Present, sir. 20 absent, 21, 22, 23, Yes, sir. Present, sir. 24, Present, sir. 25 absent, 26, Sir. 27, Present, sir. 28, 29, 30, 31 absent, 32, Present, sir. 33 absent, 34 absent, 35, Present, sir. 36, Present, sir. 37 absent, 38, Present, sir. 39, Present, sir. Present, sir. 41 Present, sir. absent, 42, Sir, 41 40, present, sir. ठीक आहे, 43, 44, 45, 46. Present, sir. कुठे गेलता शिवराज पवार? Sir, network. रेंज मध्ये बसत जावं राव, कार्ड बदला. ते राहणार. 47, 47, Present, sir. 48 absent, 49 absent, 50, Present, sir. 51 absent, 52 absent, 53 absent, 54 absent, 55, Present. 55, Present. कृष्ण सॉरी तन्मय शेट्टीमठ, Present, 56, Present. 57 absent, 58 absent, 59, Present, sir. 60 absent, 61, Present. 62, Present. 63, 64, Present, sir. 65. Present, sir. ठीक आहे, पुढचं बघा लिंक आली का त्यावर जॉईन व्हा.